ज्या काळात स्त्रियांना उंबरठा ओलांडणे पाप मानले जात असे, ज्या काळात स्त्रियांच्या नशिबी केवळ चूल आणि मूल हेच होते, त्या काळात सनातनी विचारांच्या अंधाराला एक चिरत तेजपुंज क्रांतिज्योत प्रकटली. नमस्कार मित्रांनो, मी तनुजा अर्चना सतीश निकाळे इत्या 9वीची विद्यार्थिनी. आज या प्रकल विचारपीठावर विषय मांडत आहे सावित्रीबाईच्या संघर्षातून घडलेले व्यक्तिमत्व. आज मी एक अशा महामाऊलीबद्दल बोलणार आहे जिने स्वतः चिखल सोसला पण आमच्या नशिबाचा गुलाल जपला. ती माऊली म्हणजे स्त्री शिक्षणाची जननी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. अन्यायाची जडमटे जिने ज्ञानाने जाळली, अन्यायाची जडमटे जिने ज्ञानाने जाळली, ती नायगावची लेक आज घराघरात पोचली. शेणगोटे सोसूनी जी कधीच नाही वाकली, प्रणाम त्या माऊलीला जिने ही सृष्टी सावरली, 3 जानेवारी आपण सर्वजण स्त्री शिक्षणाच्या जननी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करतो. सावित्रीबाई केवळ एक नाव नाही, तो एक विचार आहे, तो एक वसा आहे आणि तो एक धगधगता इतिहास आहे. सावित्रीबाई फुले ह्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला. सावित्रीबाईच्या आयुष्याचा प्रवास हा ज्योतिराव फुलेंशिवाय अपूर्ण होत्या. वयाच्या 9व्या वर्षी लग्न झाल्यावर सावित्रीबाईंना साक्षर करण्याचे धाडस ज्योतिरावांनी केले. ज्योतिबांनी त्यांना केवळ अक्षरे शिकवली नाही, तर त्यांना एक क्रांतिकारक म्हणून घडवले. ज्योतिबांनी मुलींची पहिली शाळा सुरू करण्याचा विचार केला. त्यावेळी समाजाचं तर सोडाच, पण स्वतःच्या वडिलांनी घराबाहेर काढलं. त्यावेळी मात्र सावित्रीबाई त्यांच्या पाठीमागे सावलीसारख्या खंबीर उभ्या राहिल्या. ज्योतिबांनी पेरली बीज सावित्रीने फुलवली बाग, ज्योतिबांनी पेरली बीज सावित्रीने फुलवली बाग. मित्रांनो, सावित्रीबाईच्या यशाचे अर्धे श्रेय निसंशयपणे ज्योतिबा फुले यांना जाते. ज्या काळात पुरुषांना वर्चस्व मानले जायचे, त्या काळात ज्योतिबा फुलेंनी एक क्रांतिकारक विचार केला. ज्योतिबांनी केवळ सावित्रीबाईशी लग्न केलं नाही, तर त्यांच्यातील सुप्न गुणांना ओळखून पहिली विद्यार्थिनी बनवली. सावित्रीबाई जेव्हा लग्नानंतर सासरी आल्या तेव्हा त्या अशिक्षित होत्या. ज्योतिबांनी स्वतः त्यांना घरात शिकवायला सुरुवात केली. त्यावेळी समाजाचा विरोध इतका तीव्र होता की स्वतःच्या वडिलांनी गोविंदरावांनी त्यांना घराबाहेर काढले. त्यावेळेस मात्र ज्योतिबा डगमगले नाही. मी माझ्या पत्नीला शिकवणार आणि समाजाच्या सेवेसाठी तयार करणार, हा त्यांचा निश्चय होता. जेव्हा सावित्रीबाई मुलींना शिकवायला शाळेत जात असत तेव्हा लोक त्यांच्यावर हल्ले करत. त्यावेळेस मात्र ज्योतिबा त्यांच्या पाठीशी हिमालय बनून उभे राहिले आणि सांगितले, सावित्री तू घाबरू नकोस, तुझे काम हे सत्य आहे. त्यांनी सावित्रीबाईंना केवळ अक्षरे शिकवली नाही, तर त्यांनी समाजातील प्रत्येक लढाईत बरोबरीचे स्थान दिले. ज्योतिबा सूर्य होते तर सावित्री त्या सूर्याचा प्रकाश होत्या. ज्योतिबा सूर्य होते तर सावित्री त्या सूर्याचा प्रकाश होत्या. थोडक्यात सांगायचे तर ज्योतिबांशिवाय सावित्री अपूर्ण होत्या आणि सावित्रीबाईंशिवाय ज्योतिबांचे कार्य अपूर्ण राहिले असते. या दाम्पत्याने जगाला दाखवून दिले आहे की जेव्हा पती आणि पत्नी खांद्याला खांदा लावून उभे राहतात तेव्हा संपूर्ण जगाला बदलता येतो. सावित्रीबाईच्या जिद्दीची एक हृदयस्पर्शी गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते. जेव्हा सावित्रीबाई पुण्याच्या रस्त्यावर शाळा शिकवायला जात होत्या तेव्हा त्यांच्या अंगावर लोक चिखल आणि शेण फेकायचे. एकदा एका माणसाने अडवले आणि म्हटले की तुला लाज वाटत नाही, घराबाहेर पडून हे पाप करतेस. त्यावेळी सावित्रीबाईंनी जे उत्तर दिले ते उत्तर ऐकून आजही अंगावर काटे येतो. सावित्रीबाई शांतपणे म्हणाल्या, मी माझ्या बहिणींना शिकवण्याचे काम करताय. तुम्ही जे माझ्या अंगावर चिखल आणि शेण फेकतात ते मला चिखल वाटत नाही, तर ती मला फुले वाटतात. तुमचे हे कष्ट मला सांगत आहे की मी किती मोठे आणि पवित्र काम करत आहे. सावित्रीबाई आपल्या बॅगेत एक जास्तची साडी घेऊन जायच्या. ती बदलून पुन्हा मुलींना आनंदाने शिकवायच्या. हा होता त्यांचा त्याग आणि ही होती त्यांची जिद्द. सावित्रीबाईचे कार्य केवळ फळ्यावर खडू चालवण्यापुरते मर्यादित नाही, तर त्यांनी समाजातील काळोखाच्या प्रत्येक कोपऱ्यात उजेड पाडला. बालहत्या प्रतिबंधगृह, समाजाने नाकारलेल्या स्त्रिया आणि त्यांच्या मुलांना आश्रय दिला. केशवपण बंदी, विधवा स्त्रियांच्या केशवपणाच्या प्रथेविरुद्ध त्यांनी नाव्यांचा संप घडून आणला. पिण्याच्या पाण्याचा हौद, अस्पृश्यतेचा कलंक पुसण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा हौद स्वतःच्या घरात दलितांसाठी खुला केला.
सावित्रीबाईंनी आपल्या कवितेतून प्रहार केला. त्या म्हणाल्या, जा शिका आणि स्वावलंबी बना, कष्ट करा विद्या मिळवा, कारण विद्येशिवाय सर्व काही वाया आहे, कारण विद्येशिवाय सर्व काही वाया आहे. 1997च्या प्लेगच्या 1897च्या प्लेगच्या महामारीत 66 वर्षाच्या माऊलींनी स्वतःच्या जीवाची पर्वा न केली आणि एका प्लेगने गासलेल्या मुलाला खांद्यावर उचलून दवाखान्यात नेले. त्याच प्रक्रियेत त्यांनाही प्लेग झाला आणि 10 मार्च 1897 रोजी ज्ञानाचा हा सूर्य कायमचा मावळला. आज 2026 आपण आधुनिकतेच्या गप्पा करतो, पण आजही स्त्री पूर्णपणे सुरक्षित आहे का? आणि आजही संपूर्ण स्त्रियांना शिक्षणाची संधी मिळते का? सावित्रीबाईची जयंती साजरी करणं म्हणजे केवळ त्यांच्या फोटोला हार घालणे नव्हे, तर त्यांच्या विचारांना कृतीत आणणे. शेवटी इतकेच. सावित्रीच्या लेकी आम्ही संकटांना न भ्यालो, तिच्या त्या त्यागातून आज शिकारीवरती आलो. वंदन करूया मातेला, जिने हा सन्मान दिला. सावित्रीच्या नावाने आज हा नवा सूर्य उगवला. धन्यवाद. जय साऊ जय विजाऊ.